नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सेट पेपर 1 ही आपली लेक्चर ऑनलाईन लेक्चर सिरीज होती. त्याचा पहिला डेमो लेक्चर आपण पाहणार आहोत. मी संदीप ससाणे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज या डेमो लेक्चरमध्ये जो टॉपिक मी घेतलेला आहे तो आहे ओझोन डिप्लेक्शन. आपल्या सगळ्याला माहिती आहे की ओझोन डिप्लेक्शनवरती नेट आणि सेट दोन्ही एक्झामला क्वेश्चन विचारले जातात, म्हणून मी आज हा टॉपिक निवडलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ओझोन डिप्लेक्शन म्हणजे काय, त्याची निर्मिती कशी होते, त्याचबरोबर त्याची कारणे काय आहेत आणि त्याचे परिणाम काय आहेत आणि आंतरराष्ट्रीय परिषदा कुठे कुठे झाल्या त्याच्या संदर्भात, म्हणजे आंतरराष्ट्रीय करार काय काय झालेले आहेत त्याच्या संदर्भात ओझोन डिप्लेक्शन कमी करण्यासाठी, तर ते आज आपण पाहणार आहोत. आणि सगळे पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. चला तर पाहूया मग आपण. पहिला तर ओझोनचा क्षय किंवा ओझोन डिप्लेक्शन चर्चा करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना ओझोनचं महत्त्व काय आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन लेअर, ओझोनचं महत्त्व काय आहे. पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ओझोन काय करतो, तर ओझोन सूर्यप्रकाशाबरोबर येणारे जी अतिनील किरणं आहेत तर ते अतिनील किरणं शोषायचं काम ओझोन करतो. त्याच्यामुळे काय होतं, तर पृथ्वीवरील जी जीवसृष्टी आहे तिचं रक्षण होतं. म्हणजे ओझोनला आपण काय म्हणतो, तर लाईफ लेअर ऑफ अर्थ. आता कशा पद्धतीने ही प्रोसेस चालते, की कशा पद्धतीने अल्ट्राव्हायोलेट किरणं शोषून घेतले जातात. आता आपण ही एक डायग्राम पाहू की सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट रेज येतात, तर ते अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्या पृथ्वीचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये O3 काय करतो, अतिनील किरणं शोषून घेतो. तर या अतिनील किरणांमध्ये 3 प्रकारचे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, अल्ट्राव्हायोलेट A, अल्ट्राव्हायोलेट B आणि अल्ट्राव्हायोलेट C. त्या तिन्ही अल्ट्राव्हायोलेट किरणांचा विचार केला तर सगळ्यात जे हानिकारक असतात ते असतात अल्ट्राव्हायोलेट C, हे सर्वात हानिकारक आहेत. त्याच्यानंतर अल्ट्राव्हायोलेट B जी किरणं असतात ते याच्यामुळे त्वचेचा कर्करोग होतो. आणि अल्ट्राव्हायोलेट A जी आहेत तर हे कमी हानिकारक आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं म्हणजे O3 काय करतो, तर अल्ट्राव्हायोलेट C आणि अल्ट्राव्हायोलेट B हे दोन्ही किरणं जी आहेत ती शोषून घेतो आणि फक्त आपल्याकडे अल्ट्राव्हायोलेट A येतात. तर हळूहळू काय होतं, ओझोन डिप्लेक्शन झाल्यामुळं अल्ट्राव्हायोलेट B आणि अल्ट्राव्हायोलेट C सुद्धा येऊ लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, तर जीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. पुढचा जो आपला पॉईंट आहे तो आहे ओझोनची निर्मिती. ओझोनची निर्मिती कशी होते ते आपल्याला या डायग्रामवरून शिकता येईल. तर सर्वप्रथम आपण ह्या डायग्रामचा विचार करू की ही आपली पृथ्वी आहे आणि आपल्या सगळ्याला माहिती आहे की पृथ्वीच्या भोवती हे वातावरण आहे. पृथ्वीच्या भोवती सगळ्यात खालचा जो थर आहे त्याला आपण तपांबर असं म्हणतो. तो पृथ्वी पृष्ठभागापासून 16 किलोमीटर अंतरापर्यंत आहे. म्हणजे हे पहिलं जे सर्कल दिसते हे तपांबर आहे. तपांबरानंतर पुढचा जो स्तर किंवा थर आहे तो आहे स्थितांबर. तो पृथ्वीपासून 48 किलोमीटर उंचावरती आहे. तर जो आपला ओझोन आहे तो हा स्थितांबरामध्ये असतो, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असतो. अनेक वेळा नेटला आणि सेटला क्वेश्चन विचारलेला आहे की ओझोन लेअर कुठं आहे किंवा ओझोनंबर कुठं आहे, तर तो आहे स्थितांबरामध्ये. तर स्थितांबरामध्ये जो आपला O3 आहे त्याची निर्मिती कशी होते, तर आपण हे 2 टप्प्यात पाहणार आहोत. एक टप्पा की त्या स्थितांबरामध्ये जो O2 आहे म्हणजे ऑक्सिजनचे जे रेणू आहे, तर याच्यावरती अतिनील किरणांचा पडल्यामुळे म्हणजे अतिनील किरणांचा मारा झाल्यामुळं ऑक्सिजन O2चं रूपांतर काय होतं, त्याचं विघटन होतं. म्हणजे पहिल्या टप्प्यात काय होतं, O2 अतिनील किरणांमुळे O2चं विघटन होतं आणि हा एक ऑक्सिजनचा अणू आणि हा एक ऑक्सिजनचा अणू, म्हणजे 2 ऑक्सिजनचे अणू वेगवेगळे होतात किंवा मुक्त होतात. हा झाला पहिला टप्पा.
दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं की हा मुक्त झालेला O हा पुन्हा O2 बरोबर संयोग पावतो. म्हणजे हा मुक्त झालेला O हा O2 बरोबर संयोग पावतो आणि आपला O3 तयार होतो. त्यालाच आपण ओझोन म्हणतो. समजलं सगळ्याला? पुढचा आहे ओझोन पट्टा. याच्यावरती सुद्धा अनेक वेळा क्वेश्चन्स आलेले आहेत. आपण त्याला ओझोन लेअर म्हणतो. बऱ्याच वेळा याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत, आपण त्याला IMP म्हणू. आता ओझोनचा पट्टा म्हणजे काय, तर ही कन्सेप्ट जी आहे ती आपल्याला समजून घेण्यासाठी आपण या डायग्रामचा वापर करू. पहिले जे आवरण आहे ती आहे तपांबर म्हणजे ट्रोपोस्फिअर. पुढचा जो आहे पितांबर म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर. आता आपण पाहिलं की ओझोनची जी निर्मिती होते ती अप्पर स्ट्रॅटोस्फिअरमध्ये म्हणजे जो पितांबराचा वरचा भाग आहे त्याच्यामध्ये होते. ठीक आहे. आणि तुम्ही जर पाहिलं डायग्राममध्ये तर ह्याचं जी केंद्रीकरण झालेलं आहे म्हणजे तिथं तो कॉन्सन्ट्रेट झालेला आहे तो पट्टा त्याच्या खाली आहे या भागात. म्हणजे बघा की 20 ते 30 किलोमीटर पृथ्वीपासून 20 ते 30 किलोमीटर उंचावरती तो ओझोन पट्टा निर्माण झालेला आहे. ओझोनचं केंद्रीकरण झालेलं आहे. काय म्हणायचं, ओझोन पट्टा किंवा ओझोन लेअर. समजलं? म्हणजे ओझोनची निर्मिती ही स्थितांबरामध्ये होते उंचावरती 48 ते 50 किलोमीटर आणि नंतर तो खाली येतो आणि 20 ते 30 किलोमीटर या उंचामध्ये त्याचं घनता जास्त होते म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त होते किंवा केंद्रीकरण होते आणि हा तर अतिशय जास्त डेन्सिटीचा असल्यामुळं त्याला ओझोन पट्टा किंवा ओझोन लेअर असं म्हटलं जातं, ओझोनोस्फिअर म्हटलं जातं, ओझोनचा थर असं म्हणतात किंवा ओझोनांबर असं म्हणतात. याच्यावर सुद्धा अनेक वेळा क्वेश्चन आलेला आहे की ओझोनचा थर कुठं आहे, तर तो पितांबरामध्ये आहे किंवा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आहे आणि याला 20 ते 30 किलोमीटरला ओझोन पट्टा का म्हणतात, तर 20 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान ओझोनचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे किंवा केंद्रीकरण झालेलं आहे किंवा ते थर जास्त घनतेचा तयार झालेला आहे म्हणून त्या पट्ट्याला ओझोन पट्टा किंवा ओझोन लेअर म्हणतात. आता 1913 मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्लस फ्रॅबी आणि हेनरी बुयसन हे दोघांनी ओझोन थराचा शोध लागलेला आहे. त्याच्यावरती आतापर्यंत क्वेश्चन आलेला नाही पण सांगता येत नाही, येऊ शकतो. मात्र ओझोन पट्ट्यावरती किंवा ओझोन लेअरवरती किंवा ओझोनांबरवरती अनेक वेळा सेटला आणि नेटला प्रश्न आलेला आहे. तर आय होप तुम्हाला या डायग्रामवरून समजलंच असेल की ओझोन पट्टा कुठं आहे आणि त्याला ओझोन लेअर का म्हणतात. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे ओझोनचे प्रकार. आता इथं जर पाहिलंय तर ओझोनचे 2 प्रकार पडतात, एक गुड ओझोन, दुसरा बॅड ओझोन. कोणत्या ओझोनला गुड ओझोन म्हणायचं आणि कोणत्या ओझोनला बॅड ओझोन म्हणायचं, बघा. गुड ओझोन म्हणजे काय, आता आपण या डायग्राम मध्ये पाहू. हा जो आहे त्याला म्हणायचं गुड ओझोन. त्याला गुड ओझोन का म्हणायचं, तर हा जो ओझोन आहे आपला म्हणजे जो स्थितांबरामध्ये जो ओझोन असतो म्हणजे उंचावरती, तर तो ओझोन काय करतो, सूर्यप्रकाशाबरोबर जी अतिनील किरणं येतात ती अतिनील किरणं शोषून घेतो आणि ही अतिनील किरणं शोषल्यामुळं पृथ्वीचं संरक्षण होतं म्हणून आपण त्याला काय म्हणतो, गुड ओझोन. आता आपण बॅड ओझोन बघू. आता डायग्राम मध्ये बघा तुम्ही, हा जो पार्ट आहे हा जो आहे बॅड ओझोन. तर बॅड ओझोन कुठं असतो म्हणजे पृथ्वीच्या लगत पृष्ठभागाजवळ किंवा खालच्या थरामध्ये म्हणजे तपांबरामध्ये जो ओझोन आढळतो जो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या अतिशय जवळ असतो त्याला आपण बॅड ओझोन म्हणतो किंवा त्याला सरफेस ओझोन सुद्धा म्हटलं जातं, पृष्ठभागीय ओझोन. याला बॅड ओझोन का म्हणतात, तर ह्या ओझोनमुळं मानवी आरोग्यावरती हानिकारक परिणाम होतात. आपल्या डोळ्यांची जळजळ होते आणि श्वसनाचे विविध विकार होतात. उदाहरणार्थ आपल्या श्वसन नलिकेचा दाह होतो किंवा
वेगवेगळे दमा, अस्थमा यासारखे विकार होतात, म्हणून याला बॅड ओझोन म्हटलं जातं. अलीकडच्या काळात अतिनील किरणाचं प्रमाण वाढल्यामुळं आपल्याकडे बॅड ओझोनचं प्रमाण वाढत आहे आणि श्वसनाचे विकार सुद्धा वाढत आहेत. तिथं पुढचा बघू आपण आता त्याच्यामध्ये ओझोनचा क्षय किंवा ओझोन आपण डिप्लेक्शन म्हणू त्याला, ओझोन क्षय. तर ही एक IMP कन्सेप्ट आहे आणि याच्यावरती नेटला ॲज वेल ॲज सेटला क्वेश्चन आलेला आहे की ओझोन डिप्लेक्शन म्हणजे काय, तेव्हा त्याची कन्सेप्ट विचारतात कधी कधी, किंवा जोड्याजुळ्यामध्ये सुद्धा विचारलं जातं. तर आपण हे पाहू की ती जी कन्सेप्ट आहे ती काय आहे. वातावरणात जो आपला ओझोन असतो तर त्या ओझोनवरती क्लोरोफ्लोरोकार्बन, म्हणजे आपण शॉर्टमध्ये त्याला CFC म्हणतो, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे HCFC, या पदार्थामधील क्लोरीनचा परिणाम होऊन ओझोनचं रूपांतर ऑक्सिजनमध्ये होतं, म्हणजे O3चं रूपांतर O2 मध्ये होते आणि त्याचा परिणाम काय होतो तर ओझोन वायूच्या प्रमाणात घट होते. यालाच म्हणतात ओझोनचा क्षय किंवा ओझोन डिप्लेशन. आपण ओझोन क्षय याची जी प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे ही कशी होते ते पाहू. ही थोडी सायंटिफिक आहे, पण तरी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही 1-2 वेळा हे पाहू शकता स्लाइड्स. तर याच्यामध्ये आपण 5 टप्प्यामध्ये ओझोन डिप्लेक्शन प्रोसेस पाहणार आहोत. पहिला बघा की सूर्याकडून अतिनील किरणे येतात आणि आपण जे CFC जो वायू अनेक पदार्थांमधून वापरला जातो तर तो हवेत जातो आणि त्या हवेतल्या CFC बरोबर अतिनील किरणांचा संपर्क आल्यामुळे किंवा अतिनील किरण CFC वर पडल्यामुळं त्या CFC मधला क्लोरीन पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, क्लोरीन मुक्त होतो. पहिला जो टप्पा आहे तो आहे क्लोरीन मुक्त होतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं की हा मुक्त झालेला क्लोरीन ओझोन बरोबर संयोग पावतो. हा क्लोरीन काय करतो, आपला जो O3 आहे तर याच्याबरोबर संयोग पाहून तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं तर तो ऑक्सिजनचा अणू मुक्त करतो. म्हणजे आपला जो O3 आहे तर त्या O3 मधला O काढून घेतो आणि तो O मुक्त केला जातो आणि फक्त ऑक्सिजन रिमेनिंग राहतो. म्हणजे थोडक्यात काय तर तिसऱ्या स्टेपमध्ये O3चं रूपांतर O2 मध्ये होतं आणि ऑक्सिजनचा एक अणू मुक्त होतो. चौथ्या टप्प्यामध्ये काय होतं तर हा क्लोरीनचा अणू आहे आणि हा ऑक्सिजनचा म्हणजे क्लोरीन ऑक्साईड तयार होतं आणि हा जो इतर वातावरणात मुक्त झालेला ऑक्सिजनचा अणू जो आहे तो याच्याकडे पुल केला जातो, म्हणजे ओढला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं तर पुढच्या टप्प्यामध्ये ऑक्सिजन तयार होतो, म्हणजे O2 तयार होतो. ऑक्सिजनचा रेणू म्हणजे O2 तयार होतो आणि क्लोरीन मुक्त होतो. हे अतिशय भयानक आहे. थोडक्यात या प्रोसेसमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की क्लोरीन काय करतो तर O3चं रूपांतर O2 करतो आणि स्वतः पुन्हा जो क्लोरीनचा अणू आहे तो मुक्त होतो आणि एक क्लोरीनचा अणू हा ओझोनच्या म्हणजे O3च्या 1,00,000 रेणूंना नष्ट करतो. खूप भयानक आहे बघा आपल्यासाठी. आपण जे CFCचे वेगवेगळे पदार्थ वापरतो त्याच्यामधून CFC बाहेर पडतो तर त्याचा जो क्लोरीन मुक्त होतो तर ते एक क्लोरीनचा अणू आपल्या O3च्या 1,00,000 रेणूंना नष्ट करतो. पुढचा जो पॉईंट आहे हा एक IMP पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टीने की त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येतात. ओझोन होल. ओझोन होल म्हणजे काय. आता बऱ्याच वेळा मित्र असं होतं की ओझोन होल म्हटलं की आपल्याला वाटतं की ओझोनला छिद्र पडले काय. तर ही कन्सेप्ट आपण पाहू. आपल्याला माहित आहे की ओझोन होलचा ज्यावेळेस चर्चा होते किंवा आपण ऐकतो तर त्यावेळेस आपण दक्षिण ध्रुव किंवा अंटार्क्टिका याच्या संदर्भात आपण ऐकलं जातं. तर आता ओझोन होल म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी आपण ओझोन होलचं जे मापन केलं जातं ते
डॉप्सन या युनिटमध्ये DU मध्ये केलं जातं. याच्यावर क्वेश्चन आलेलं नाही, पण सांगता येत नाही की भविष्यात. तर पुन्हा मी रिपीट करतो, ओझोन होलचं जे मापन आहे तर ते डॉप्सन युनिटमध्ये केलं जातं. आता ओझोन होल विषयी आपण पाहू. तर 1985 मध्ये पहिल्यांदा दक्षिण ध्रुवावरती म्हणजे अंटार्क्टिका हा भाग, अंटार्क्टिकावरती ओझोनचा जो स्तंभ आहे किंवा आपण त्याला कॉलम ऑफ ओझोन म्हणतो इंग्लिशमध्ये, तर तो 70% आपण घट झालेला आढळला. 70%. अशाच्या तुलनेत तर 1975ची जी परिस्थिती होती, 1975च्या तुलनेत 1985 मध्ये 70% O3 कमी झालेला आढळला. आणि ह्या कमी झालेल्याच ऑक्सिजनला ओझोन होल असं म्हटलं गेले. हे थोडक्यात काय, तर जे O3चं कॉन्सन्ट्रेशन असतं, प्रमाण असतं, ओझोनचं प्रमाण कमी झालं म्हणजे ओझोनचा थर जो आहे तो विरळ झाला, तर आपण त्याला ओझोन होल असं म्हणतो. हा एक महत्वाचा पॉइंट आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला ओझोन डिप्लेक्शनचे कारण दिलेले आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं आहे बऱ्याच वेळा की जास्त चर्चा ही क्लोरोफ्लोरोकार्बन्स CFCची आपण ऐकतो. मात्र मित्र, इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो की जो 2 कारण आहेत त्यापैकी जे पहिलं कारण आहे ते सुपरसॉनिक जेट विमानं. ही सुपरसॉनिक विमानं जी आहेत तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते 20 ते 30 किलोमीटर उंचापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त उंचावरती उडतात. म्हणजे ते डायरेक्ट अप्पर स्ट्रॅटोस्फिअर किंवा जिथं आपण ओझोन आहे ना, ओझोनचा जो लेअर आहे आपला O3चा ओझोन पट्टा, त्या भागात उडत असतात. आणि याच्यातून जो धूर बाहेर पडतो तर त्या धुरामध्ये नायट्रस ऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड याचं उत्सर्जन होतं. आणि हे उत्सर्जन तुमच्या ओझोनला नष्ट करतो. हे बघा, क्लोरोफ्लोरोकार्बनची आपण चर्चा करतो, पण क्लोरोफ्लोरोकार्बन हा पृथ्वीपासून हळूहळू वरती येतो वातावरणात, पण सुपरसोनिक विमानं डायरेक्ट वातावरणात जातात आणि ते डायरेक्ट ओझोन पट्ट्याच्या संपर्कात आल्यामुळं सगळ्यात जास्त घातक हे सुपरसोनिक विमानामधून बाहेर पडणारा जो नायट्रस ऑक्साईड आहे आणि नायट्रोजन डायऑक्साईड आहे ते घातक आहेत. त्याच्यामुळे ह्या 2 कारणांमधलं सगळ्यात जास्त घातक हे कारण आहे, पण आपण जास्त चर्चा CFC वरती केला जातो. तर दुसरा जो कारण आहे ते आहे क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC. जे आपण CFC असणारे वेगवेगळे पदार्थ वापरतो, त्याचबरोबर हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे HCFC. तर ज्या पदार्थामध्ये आपण हे 2 घटक वापरतो तर त्याच्यामधून क्लोरीन आणि ब्रोमीन हे मुक्त होतात आणि हे काय करतात, तर ओझोन नष्ट करतात. खास करून क्लोरीन हा जास्त इम्पॅक्ट करतो, जो ओझोन डिप्लेक्शनला, ओझोनला नष्ट करतो. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की ही स्लाइड तुम्ही थोडीशी व्यवस्थित पहा, कारण हे व्हेरी IMP पॉइंट आहेत. नेटला आणि सेटला दोन्ही एक्झाममध्ये याच्यावरती अनेक वेळा क्वेश्चन आलेले आहेत. काय आहे, तर क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर. तर क्लोरोफ्लोरोकार्बन आता आपण पाहिलं की CFC मधून जो क्लोरीन बाहेर पडतो तर तो O3 नष्ट करतो. त्याच्यामुळं CFCचे जे उत्पादन आहे आणि वापर याच्यावरती 1996 पासून बंदी घातलेली आहे. तर कोणत्या करारामध्ये याचा उद्देश होता किंवा कोणत्या करारापासून ही बंदी लागू झालेली आहे हे आपण नंतर पाहणारच आहोत. पण एवढं लक्षात ठेवा, 1996 पासून CFC वरती बंदी घातली, पण तरीही अनेक देश वेगवेगळ्या पदार्थामध्ये CFC वापरतात. तर कोणकोणत्या घटकांमध्ये CFCचा वापर केला जातो, पहिला आहे एरोसोल, जे फवारण्यासाठी वापरले जातात. दुसरा जो आहे तो आहे रेफ्रिजरेटर. आपल्या घरामध्ये जे वेगवेगळे रेफ्रिजरेटर आहेत, फ्रीज आहेत, त्याच्यामध्ये कूलंट म्हणून कूलिंगसाठी CFC वापरतात. पुढचा जो आहे तो वातानुकूलन म्हणजे आपण त्याला एअर कंडिशन म्हणतो. जे वेगवेगळ्या प्रकारचे AC जे आहेत त्याच्यामध्ये कूलिंगसाठी कूलंट म्हणून CFC वापरला जातो.
त्याचबरोबर होम फूड प्रोसेसिंग, की जे फूड पॅकिंग जी आहे त्याच्यामध्ये त्या फोम इंडस्ट्रीमध्ये सुद्धा क्लोरोफ्लोरोकार्बन वापरला जातो. दुसरा आहे अग्निशामक, म्हणजे फायर ब्रिगेडमध्ये अग्निशामक म्हणून वापरला जातो आग विझवण्यासाठी. पुढचा वापर आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे किंवा परफ्युम्स. आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे वापरतो किंवा परफ्यूम वापरतो तर त्या सगळ्यामध्ये CFCचा वापर आहे. त्याचबरोबर जे आपण रूम फ्रेशनर वापरतो की दुर्गंधी कमी करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये सुद्धा CFCचा वापर असतो. त्याचबरोबर जे इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड्स असतात, उदाहरणार्थ कॉम्प्युटरमध्ये मदरबोर्ड आहेत किंवा वेगवेगळे इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड आहे, लॅपटॉपमध्ये जे आपल्या फोनमध्ये असतात, तर ते स्वच्छ करण्यासाठी CFCचा वापर केला जातो. त्याचबरोबर जे दमावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे इन्हेलर वापरतात ते त्याच्यामध्ये सुद्धा CFC वापरतात. मात्र 2009 पासून याच्यावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने क्लोरोफ्लोरोकार्बनचा ह्या वेगवेगळ्या पदार्थामध्ये वापर केला जातो. आपण कारणं पाहिलेली आहेत, कोणकोणत्या पदार्थातून CFC वापरला जातो, त्याचं उत्सर्जन होतं. तर मग त्या उत्सर्जित झालेल्या CFCचा काय परिणाम होतो, अशा पद्धतीने ओझोन डिप्लेक्शन होतं आणि ओझोन डिप्लेक्शन झाल्यामुळे काय काय त्याचं दुष्परिणाम होतात किंवा वाईट परिणाम होतात ते आपण आता पाहू. तर ओझोन कमी झाल्याने पृथ्वीवर काय होईल, तर जे अतिनील किरणं आहेत ना त्याच्या किरणोत्सर्गात वाढ होईल आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम म्हणजे मानवी आरोग्य. जे अल्ट्राव्हायोलेट रेजची जी इंटेन्सिटी वाढेल व प्रमाण वाढेल, त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट हा आपल्या मानवी आरोग्यावर होणार आहे. पहिला पॉईंट जर पाहिला तुम्ही तर आपल्याला त्वचेच्या कर्करोगात वाढ होते. म्हणजे कॅन्सर जे पेशंट सध्या वाढतात ना, त्याचं कारण आहे की अतिनील किरणं वाढत चाललेली आहेत. दुसरा जो परिणाम आहे तो आहे आपल्या डोळ्यांची जळजळ. तर अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की सध्या डोळ्यांची जळजळ होते, डोळ्यातून पाणी येतं, तर याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. त्याचबरोबर मोतीबिंद, डोळ्यामध्ये जे मोतीबिंद निर्माण होतो तर त्याच्या संख्येत सुद्धा वाढ होते. तुम्ही आता पाहिले आहे की आपल्या अवतीभोवती तर मोतीबिंद झालेले पेशंटचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याचं कारण म्हणजे अतिनील किरणं वाढत चाललेले आहेत. पुढचं आहे दमा किंवा अस्थमा किंवा श्वसनाच्या समस्येत वाढ होते. आपण पाहिलं तर दम्याचे किंवा अस्थम्याचे अनेक पेशंट तुम्हाला पाहायला मिळतील किंवा ज्यांना फुफ्फुसाचे रोग आहेत, श्वसन नलिकेचा त्रास होतो, अशा अनेक श्वसनाच्या समस्येत वाढ होते. त्याचा पुढचा जो परिणाम आहे की आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे ना ती कमी होते. म्हणजे आपली जी इम्युनिटी पॉवर आहे ती वीक होत चाललेली आहे. मानवी आरोग्याबरोबरच याचे इतरही अनेक परिणाम आहेत. याच्यावरतीही क्वेश्चन विचारतात. इतर कोणकोणते परिणाम आहे, तर हे अल्ट्राव्हायोलेट रेज वाढले तर त्याचा पिकांवरती परिणाम होतोय आणि पिकांची जी उत्पादकता आहे ती कमी होते, जी प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कमी होते, म्हणजेच उत्पादन सुद्धा कमी होतं. त्याचबरोबर वनस्पतीवरती काय परिणाम होतो, तर वनस्पतीमध्ये जे प्रकाश संश्लेषण प्रोसेस चालू होते, तर आपण त्याला फोटोसिंथेसिस म्हणतो इंग्लिशमध्ये, तर त्या क्रियेवर त्याचा परिणाम होऊन अन्न साखळी बिघाड होते. जी फूड गेन आहे त्याच्यामध्ये काय होतं, इम्बॅलन्स निर्माण होतोय. एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, म्हणजे वनस्पती आपलं अन्न तयार करतात, त्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रिया होते आणि अतिनील किरण वाढल्यामुळं त्या क्रियेवरती त्याचा परिणाम होतो आणि परिणामी काय होतंय, तर अन्न साखळी डिस्टर्ब होत चाललेली आहे. हा एक भयानक असा परिणाम आहे. त्याचबरोबर फक्त वनस्पती आणि पिकांवरती त्याचा परिणाम होत नाही, तर समुद्रावरती, त्या जीवसृष्टीवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. तर समुद्रात जे वेगवेगळे शेवाळ आहेत, आपण त्याला प्लवंग म्हणतो, ते प्लवंगवरती त्याचा वाईट परिणाम होत आहे आणि प्लवंगचं जे प्रमाण आहे ते हळूहळू कमी होते. प्लवंग आपल्याला माहीत आहे, प्लवंग काय आहे, तर प्लवंग हे माशाचं अन्न आहे आणि जर प्लवंगचंच प्रमाण कमी झालं तर तुलनेने काय होईल, माशांचं प्रमाणही कमी होणार आणि हळू समुद्राची जी अन्न साखळी आहे त्याच्यामध्ये बिघाड होणार. म्हणजे ॲक्वॅटिक इकोसिस्टीम जे आहे ते त्याचा इम्बॅलन्स होणार आहे किंवा आपण काय म्हणतो, सागरी परिसंस्था, त्याच्यावरती मोठा परिणाम होतोय. पुढचा अतिशय महत्त्वाचा जो पॉईंट आहे
याला आपण व्हेरी म्हणू, कारण नेटला आणि सेटला अनेक वेळा आंतरराष्ट्रीय करार की ओझोन डिप्लेक्शन संदर्भात किंवा ओझोनच्या संरक्षणाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक करार झालेले आहेत. त्या करारावरती अनेक वेळा क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेन की ही स्लाइड तुम्ही थोडीशी केअरफुली बघा. ओझोनचा क्षय करणाऱ्या पदार्थांचं नियमन आणि वापरावरती बंदीशी जे संदर्भात आंतरराष्ट्रीय जे करार आहेत ते करार आता आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा जो करार आहे तो आहे व्हिएन्ना करार. 1985 मध्ये झाला होता. हा ओझोनचं प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा ओझोनचं संरक्षण करण्यासाठी जो पहिला करार आहे, त्याच्यामुळे हा एक याला खूप महत्त्व आहे, व्हिएन्ना करार. पुढचा जो करार आहे तो आहे मॉन्ट्रियल करार, 1987 मध्ये झाला. आणि याच्यानंतर जे जेवढेही करार होत आहेत किंवा झालेले आहेत ते सगळे हे मॉन्ट्रियल कराराचे दुरुस्ती आहेत किंवा अमेंडमेंट आहेत. मॉन्ट्रियल करारामध्ये जे ठराव मांडला आहे एजेंडा, तर त्याच्यामध्ये थोड्या दुरुस्त्या करत गेल्या आणि हे सगळे करार होत गेलेले आहेत. थोडक्यात काय तर मॉन्ट्रियल करार हा मेन आहे आणि त्याच्यामध्ये जे अमेंडमेंट होले हे सगळे करार म्हणजे त्याच्या अमेंडमेंट्स आहेत. पुढची जी अमेंडमेंट झाली त्याला आपण लंडन करार म्हणतो, 1989. त्याच्यानंतर हेलसिंकी 1989. त्यानंतर नैरोबी 1991. त्याच्यानंतर कोपेनहेगन 1992. त्यानंतर बँकॉक करार 1993. बीजिंग करार 1999 आणि अलीकडे झालेला इग्ली करार हा 2016, ज्याच्यामुळं 1 जानेवारी 2019 पासून अंमलात आलेला आहे. 9 करार आहेत, हे थोडे तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास करा. आता आपण हे सगळे करार तर घेणं शक्य नाही वेळेअभावी, तर ज्यावेळेस आपले ऑनलाईन लेक्चर चालू होतील तर त्या लेक्चरमध्ये आपण हे सगळे करार पाहणार आहोत. तत्पूर्वी आज मी तुम्हाला यातले महत्त्वाचे 2-3 करार आपण आज चर्चा करू. त्यातला पहिला महत्त्वाचा जो करार आहे तो आहे व्हिएन्ना करार. व्हिएन्ना करार 1985 मध्ये झाला. व्हिएन्ना कन्व्हेन्शन फॉर प्रोटेक्शन ऑफ ओझोन लेयर, ही ओझोनच्या संरक्षणासाठी जो पहिला करार मांडला गेला तो म्हणजे व्हिएन्ना करार. तर मित्र, मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कराराचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टींची माहिती असायला हवी. एक म्हणजे तो कधी झालेला आहे, तारीख किंवा कमीत कमी वर्ष तरी माहीत पाहिजे. दुसरं म्हणजे ठिकाण, कोणत्या ठिकाणी हा करार झालेला आहे. आणि तिसरा म्हणजे उद्देश. कारण तुम्ही नेट आणि सेटचा जर पेपर पाहिले तर करारावरती जे क्वेश्चन आलेले आहेत ह्या 3 पॉईंटच्या लग्न झालेले आहेत. ह्या 3 पॉईंटवर आलेले आहेत. एक तर तुम्हाला वर्ष विचारलेलं आहे किंवा ठिकाण विचारलेलं आहे किंवा त्याचा एखादा उद्देश विचारलेला आहे. मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही प्लीज कोणता करार अभ्यास करण्यासाठी हे 3 पॉईंट पक्के करा, जेणेकरून तुमचा मार्क जाणार नाही. चला तर आपण पाहूया आता व्हिएन्ना करार. तर व्हिएन्ना करार 22 मार्च 1985 मध्ये हा ऑस्ट्रिया, युरोपमधले जे ऑस्ट्रिया देश आहे त्याच्या व्हिएन्ना शहरामध्ये मांडला गेला आणि 22 सप्टेंबर 1988 पासून तो अंमलात आलेला आहे. इथे आपण बघा 22 मार्च 1985 मध्ये त्याचा करार झाला व्हिएन्नामध्ये आणि 22 सप्टेंबर 1988 पासून तो अंमलात आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ओझोन संरक्षणाच्या संदर्भातला जगातला पहिला करार आहे. याचा उद्देश काय होता तर अनेक उद्देश आहे. त्यातला जो महत्त्वाचा एक उद्देश आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, तर ओझोन डिप्लेक्शन कमी करण्यासाठी ज्याच्यामुळे ओझोन डिप्लेक्शन होतोय CFC, त्याचं उत्पादन म्हणजे प्रोडक्शन आणि उत्सर्जन याच्यावरती नियंत्रण आणणं, म्हणजे उत्पादन आणि उत्सर्जन याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी याच्यामध्ये ठराव केलेला आहे. आणि आपल्या भारताने
1991 18 मार्च 1991 पासून हा करार स्वीकारलेला आहे. ते जरी 88 पासून तो अंमलात आला तर भारताने नंतर 91 पासून तो स्वीकारलेला आहे. तर पुढचा करार आहे मॉन्ट्रियल करार. हा करार अतिशय महत्त्वाचा आहे कारण आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे की नंतरचे सगळे जे करार आहेत की हे मॉन्ट्रियल कराराचेच अमेंडमेंट्स आहेत किंवा दुरुस्ती आहेत की जे जे नवीन नवीन उद्देश ॲड करत गेलेले आहेत. त्याच्यामुळे मॉन्ट्रियल करार अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे तो कधी झाला, तो 16 सप्टेंबर 1987 मध्ये मॉन्ट्रियल करार झाला. कुठे झाला तो, तर मॉन्ट्रियल ही कॅनडाचं शहर आहे मॉन्ट्रियल, तर या शहरामध्ये झाला. काय उद्देश होता, तर याच्यामध्ये अनेक उद्देश आहेत. त्यापैकी ज्या महत्त्वाचे 2 उद्देश आहेत ते आपण पाहणार आहोत. की हा करार ओझोन थरास हानिकारक करणाऱ्या पदार्थाचा वापर कमी करणे, म्हणजे ओझोन थराचा जो ओझोन लेअर आहे तर त्याला नष्ट करण्यासाठी जे पदार्थ आहे जबाबदार आहेत त्यांचं प्रमाण कमी करणे. दुसरा काय, जे CFC क्लोरोफ्लोरोकार्बन त्याचं उत्पादन 96 पासून बंद करणं. आकाश मी सांगितलं की मॉन्ट्रियल करारापासून CFCचं उत्पादन बंद करण्यासाठी महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणजे मॉन्ट्रियल करारात ठरलं की आपण CFCचं उत्पादन 1996 पासून बंद करणं. या कराराचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक देशाने म्हणजे 197 देशांनी या करारावरती सह्या केलेल्या आहेत. म्हणजे हा युनायटेड नेशनचा हा पहिला करार आहे की ज्याच्यावरती जगातल्या सगळ्या देशांनी स्वाक्षरी केलेली आहे. दुसरा प्रश्न विचारतात त्याच्यावरती, तर दरवर्षी 16 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेने काय केलेलं आहे की पर्यावरण जो विभाग आहे त्यांनी हा दिवस ओझोन दिवस म्हणून साजरा केला. म्हणजे याला बऱ्याच वेळा नेटला आणि सेटला प्रश्न विचारलेला आहे की ओझोन दिन काय आहे, तर कधी असतो, तो 16 सप्टेंबरला. जुळाजुळामध्ये आलेला आहे किंवा डायरेक्ट सुद्धा विचारलेला आहे. ओझोन दिन 16 सप्टेंबर. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पुढची जी परिषद आहे किंवा करार आहे तो आहे कोपेनहेगन परिषद 1992. मी तुम्हाला सांगितलं आहे की मॉन्ट्रियल कराराच्याच मध्ये म्हणजे अमेंडमेंट करून वेगवेगळे करार होत राहिलेले आहेत. त्यापैकी हा एक आहे. तर पहिला मुद्दा म्हणजे कधी झाला, तर 23 आणि 25 नोव्हेंबर 1992 मध्ये करार मांडला गेलेला आहे. आणि ठिकाण काय होतं, तर कोपेनहेगन, डेन्मार्क देशामधलं कोपेनहेगन जे शहर आहे तर ते कोपेनहेगनमध्ये 23 ते 25 नोव्हेंबर 1992 मध्ये ही परिषद झाली. आणि त्या परिषदेमध्ये काय काय उद्देश होते, तर पहिलं उद्देश होता क्लोरोफ्लोरोकार्बनवरती बंदी घाला 96 पर्यंत, जे मॉन्ट्रियल करारामध्ये सांगितलं होतं. तर तेच इथं आहे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट नवीन काय होतं, तर 2030 पर्यंत हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजेच HCFC याचं उत्पादन आणि वापर याच्यावरती बंदी. म्हणजे मॉन्ट्रियल करारामध्ये काय ठरलं होतं, तर क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC याची 1996 पर्यंत बंदी करायची, पूर्णपणे उत्पादन बंद करायचं. आणि कोपेनहेगन परिषदेमध्ये काय ठरलं, तर हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे HCFCचं उत्पादन आणि वापर 2030 पर्यंत बंद करायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक उद्देश ठरला की मिथाइल ब्रोमाइड याला ओझोनचा क्षय करणारा पदार्थ म्हणून घोषित केलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे महत्त्वाच्या 3 परिषदा पाहिलेल्या आहेत व 3 करार पाहिलेले आहेत. अनेकही करार आहेत, ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण नंतर पाहणार आहोत. तुमचे काही क्वेश्चन असले तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारू शकता.